शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू, कर्मचाऱ्यांनी मानले सरकारचे आभार। सरकारी कर्मचारी गेल्या 18 ते 19 वर्षांपासून जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी संप, बंद आणि निदर्शने आंदोलने करत होते। आज त्यांच्या या लढ्याला यश आलं असून आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय घाटी येथील परिचारिकांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व सरकारचे आभार मानले व आनंद व्यक्त केला आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, संभाजीनगर। पेंशन लागू करणाऱ्या सरकारचा आभार असो। हम सब एक है, हम सब एक है। हमारी यूनियन हमारी ताकत, हमारी यूनियन हमारी ताकत। परिचारिका औरंगाबाद युनिट। आम्हाला पेन्शन हा जो विषय आहे आमच्यासाठी खूप संवेदनशील विषय होता। त्यासाठी सरकारने जे काही पॉझिटिव्ह रित्या घेतलेलं आहे डिसिजन की आम्हाला पेन्शन मिळाली म्हणून, त्यासाठी मी खूप सर्वांचे धन्यवाद मानते आणि मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते। धन्यवाद। नाही, काही गरज नाही। काय सांगाल मॅडम, आज तुमची जी मागणी होती जुनी पेन्शन ती मान्य झालेली आहे, आपण कसा आनंद साजरा करताय? महाराष्ट्र शासनाचे, मी इंदुमती थोरात, महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनचे अध्यक्ष। 19 वर्षापासून हा जुनी पेन्शन मिळावी हा लढा आज आमचा पूर्ण झालेला आहे। शासनाने आम्ही जशीच्या तशी पेन्शन मागितली होती, परंतु ठीक आहे, काही अडचणी असतात, शासनाचे पण काही अडचणी असतात आणि तरी पण आम्हाला त्यांनी जी पेन्शन दिलेली आहे त्यामध्ये आम्ही आनंदी आहोत आणि कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे विशेष म्हणजे आपल्या मुख्यमंत्री साहेबांचे मी खूप खूप आभार मानते। मी आरती वातखेडे, अधिपरिचारिका, घाटी रुग्णालय। आम्ही 19 वर्षापासून आमचा जो लढा चालू होता पेन्शनविषयी तो आज यशस्वी झालेला आहे। याबाबत मी सरकारचे हार्दिक अभिनंदन करते आणि धन्यवाद मानते। कसा आनंद साजरा करणार आहे आपण? काय नेमकं काय करणार तुम्ही आज? आनंद हा सर्वांचाच आहे आणि आम्ही ते सर्वच मिळून साजरा करणार आहे। त्या बाबतीत अजून काही ठरलेलं नाही आहे, तरी पण सर्व आनंदित आहे आणि खूप भविष्याची खूप मोठी चिंता मिटलेली आहे। कारण पेन्शन नव्हती म्हणून भविष्य एक अंधारातच होतं की आपलं रिटायरमेंट नंतर आपलं काय होणार, ही खूप चिंता होती आणि ती जर खूपच म्हणजे मिटलेलीच आहे। त्याबद्दल खूप 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 धन्यवाद सरकारचे। आपल्या इतक्या वर्षाचा लढा आज यशस्वी झालेला आहे, आपण हा कसा आनंद साजरा करताय? खरं तर आज आम्ही सरकारचे आभार मानण्यासाठी सरकारने हा जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबद्दल राज्य सरकारचे आम्ही खरंच आभार मानतो आणि अशा वेळेस तर आम्ही निश्चित म्हणू की राज्य का सरकार कैसा हो तो शिंदे सरकार जैसा हो। त्यांनी कर्मचाऱ्यांचा फायद्याचा हा निर्णय घेतलेला आहे आणि सुधारित राष्ट्रीय वेतन योजना त्यांनी लागू केलेली आहे, ज्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांचा हा खूप फायदा आहे। आणि 2005 पूर्वी ज्यांची अधिसूचना आलेली होती तर त्या कर्मचाऱ्यांचा पण प्रश्न ऐरणीवर होता, तर त्याचा निर्णय त्यांनी हिवाळी अधिवेशनामध्येच त्यांनी डिक्लेअर केलं होतं की त्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन आहे तशी भेटणार आहे। उर्वरित कर्मचाऱ्यांसाठी संघटनेचा लढा चालू होता, तर त्यामध्ये सरकारने सांगितलं होतं की येणाऱ्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये आम्ही हाही निर्णय घेऊ आणि काल दोन्ही सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला की सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये ज्या शिफारसी सुबोधकुमार समितीने केल्या होत्या त्या त्यांनी सर्व शिफारसी मान्य केलेल्या आहे। या योजनेमध्ये जी जोखीम होती ती जोखीम ही राज्य सरकार उचलणार आहे आणि निवृत्ती वेतनाच्या 50% पेन्शन ही सरकारने मान्य केलेली आहे आणि त्यासोबतच कुटुंब निवृत्ती वेतन योजना ही देखील त्यांनी मान्य केलेली आहे। तर त्याच्यामुळं आम्ही मनापासून राज्य सरकार, सुकाणू समितीचे सर्व सदस्य, सर्व संघटना व त्या सर्व संघटनांचे पदाधिकारी ज्यांनी 18 वर्ष हा लढा सुरू केला आणि खरंच विजय खेचून आणलेला आहे, तर त्याच्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी खूप आनंदात आहोत आणि आम्ही मनापासून सरकारचे आणि सर्वांचे धन्यवाद मानतो। आपलं नाव? मकरंद उदयकार, घाटी रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर।